सिटी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। एक नजर टाकूया अहमदनगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र देवगड संस्थानाच्या आध्यात्मिक महत्त्वांवर। अहमदनगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र देवगड संस्थान नेवसा तालुक्यात स्थित एक अत्यंत प्रसिद्ध आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचे स्थान आहे। या क्षेत्रातील प्रमुख आकर्षण म्हणजे श्री दत्त प्रभूचं मंदिर। या मंदिराचे आकर्षण आहे या मंदिराचे नक्षीकाम आणि दगडी बांधकाम आणि भव्य कळस। हरी 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 जय जय राम। श्री दत्त साई मंदिरामध्ये आपण प्रवेश करत आहे आणि दत्त साई जय गुरुदेव दत्त यांच्या दर्शनासाठी आम्ही आपल्याला नेत आहे। या संस्थानाचा कृष्ण हरी 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 जय जय राम। हरी 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 जय जय राम। कृष्ण हरी जय जय राम। कृष्ण कुणाचं अच्छा या मंदिरात स्वतः शिव आणि त्याचे दोन्ही पुत्र जय भोलेनाथ शिव शंभू। भोलेनाथ आणि त्यांचे सुपुत्र स्वामींचं मंदिर आजूबाजूला आहे। कार्तिक स्वामींचं दर्शन अतिशय सुंदर असं मंदिर। कार्तिक स्वामींचं मंदिर, सिद्धेश्वर मंदिर, गणपती बाप्पा आजूबाजूला संपूर्ण विश्वामध्ये भारतामध्ये असलेले गणपती बाप्पा आणि कार्तिक स्वामींच्या मधात श्री सिद्धेश्वर महादेव यांचे दर्शन ज्यांनी श्री दत्त मंदिर देवगड
याची निर्मिती केली असे सद्गुरू किसनगिरी बाबा समाधी या ठिकाणी आहे आणि याचे दर्शन करण्यासाठी जेव्हा जे भक्त या ठिकाणी येतात, देवगडला आल्यानंतर श्री दत्तसाईंचे दर्शन घेतल्यानंतर, श्री गुरुदत्त महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर यांचे सुद्धा दर्शन देवगडमध्ये यज्ञस्थळ खूप छान असं यज्ञ मंडप तयार करण्यात आले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील देवगड गुरुदत्तांचं मंदिर आहे. गुरूंच्या समाधीचे स्थान दर्शन आपण करून घेऊया. गुरु भवन मध्ये आलो आपण. ओम नमो सद्गुरू, जय जय किसनगिरी बाबा. श्री सद्गुरू बाबांची विश्रांतीचा पलंग, टेबल आपण बघत असणार कशा प्रकारे याला खूप छानरित्या इथे म्युझियममध्ये ठेवण्यात आलेलं आहे. श्री समर्थ बाबांची बसण्याची जागा आणि ही खुर्ची आपण बघत असणार की कित्येक वर्ष जुन्या त्यांच्या आठवणी इथे संस्थेच्या माध्यमातून जपण्यात आलेल्या आहेत. त्यांची वीणा, तबला आपण बघत असणार. या सर्व वस्तू देवगडमध्ये गुरुदत्त संस्थानाने जपल्या आहेत. प्रवारा नदी देवगड याच्या गुरुदत्तांच्या मंदिराच्या पायथ्याशी असलेला हा सरोवर. विशेष म्हणजे प्रवरा नदी हा घाटसुद्धा आहे आणि जेव्हा विविध जे कार्यक्रम असतात आणि खास म्हणजे अधिक मास यावेळेस इथे आंघोळ करण्यासाठी खूप जास्त भक्त या ठिकाणी येतात. प्रवरा नदी खूप छान असं परिसर, खूप छान असं प्रांगण आणि या ठिकाणची स्वच्छता बघून अतिशय आनंद होत आहे. हा मंदिराच्या पाठीमागचा भाग. काय म्हणणार, किती वर्षापासून तुम्ही या मंदिरात येता आणि काय तुमच्या प्रतिक्रिया इथे येऊन? मला जेव्हा मी पहिल्यांदा इथं आलो होतो तेव्हापासून मला ह्या स्थानाचं खूप एक महत्त्व कळालं आणि माझंही इथं एक जीव रमला आणि ह्या स्थानावर मला कायमस्वरूपी येत राहावं ही माझी कायम इच्छा राहील. मीच तर येत राहील, पण माझ्यासोबत जे येणारे माझे मित्र आहेत यांनाही ह्या देवाचं दर्शन लाभलं पाहिजे व त्यांनाही ह्या परिसराचा आनंद मिळाला पाहिजे ही माझी इच्छा आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या देवगड या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि देवगडमध्ये ज्या गुरुदत्त यांच्या मंदिराचा त्यांनी विकास घडवला आणि त्यांची देखरेख करतात असे भास्कर गिरी महाराज आपल्यासोबत आहे. महाराज, कसा काय या संस्था विकास घडवला, भक्तांसाठी कोणत्या कोणत्या इथे सुविधा आपण करण्यात आल्या? श्री दत्त मंदिर संस्थान या क्षेत्राची निर्मिती श्री क्षेत्र देवगड म्हणून श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांनी हे सर्व कार्य निर्माण केलेलं आहे. श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा यांची जन्मभूमी इथंच परवऱ्याच्या पलीकडून आहे आणि बाबांनी खूप समाजात राहून तपश्चर्या केली. रात्र नदी पात्रात बसून वाळूचे पिंड करून भगवान शंकराची आराधना, औदुंबर वृक्षाच्या खाली रात्र बसून भगवान दत्तात्रयाची उपासना, या सर्व उपासनेच्या माध्यमातून सर्व देवदेवतेचा कृपाशीर्वाद घेऊन
या परिसरातील सर्व जनतेचे एक श्रद्धास्थान बाबा झाले आणि बाबांच्या कृपाशीर्वादाने अनेक दुःखी पीडित सर्व भक्तगणांचे दुःख निवारण होऊ लागले आणि त्याच माध्यमातून सर्वांच्या सहकार्याने या क्षेत्राची बाबांनी निर्मिती केली. आज आपण जे पाहून आलो हे 60 वर्षाच्या अगोदर इथं सगळे खास खडगे होते. आम्ही नेहमी म्हणतो की इथं चोराला राहण्याची सुद्धा भीती वाटत होती, अशी जागा होती. पण बाबांनी अथक प्रयत्न करून या देवस्थानची निर्मिती केली. बाबांनी स्वतःचं नाव दिलं नाही या जागेला, याला देवगड असं नाव ठेवलं. देवगड नाव ठेवायचं एकच कारण, भगवान दत्तात्रय रोज काशीला स्नान करतात, प्रयागराजला उटी लावतात आणि कोल्हापूरला भिक्षेला जातात, माहूरला निद्रा घेतात. असा रोजचा भगवान दत्तात्रयाचा दिनक्रम आहे. त्यामध्ये बाबांची अशी कल्पना होती की बाबा काशीवरून प्रयागवरून कोल्हापूरला जाताना याच मार्गाने जात होते आणि म्हणून इथं दत्तात्रयाचं नाव आपण देणं, देवाचं नाव देणं हे सगळं उचित होईल. दुसरा एक आधार बाबांनी असा घेतला की ज्यावेळेस निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई या चारी भावंडांना समाधी सोहळा जो झालेला आहे, ज्ञानेश्वर महाराजांना आळंदीला समाधी दिली, सोपान काकाला सासवडला दिली आणि चांगोबा रायाला कुंतांब्याला दिली आणि तेथूनही वैष्णव आले नेवाशास, असं नामदेव महाराजांनी वर्णन केलं. नेवाशाला आले आणि नेवाशाला आल्यानंतर सर्व भक्तांनी पांडुरंगाकडे, प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा त्या समाधी सोहळ्यात होते आणि सर्व भक्तांनी विनंती केली की जावे टोकेश्वरा स्नानाला. इथून जवळच टोका म्हणजे प्रवरा आणि गंगेचा, गोदावरीचा संगम, तिथं टोक गावाचं नाव आहे. तिथे सिद्धेश्वर मंदिर आहे, अतिशय जुनाट मंदिर आहे. त्या मंदिराच्या दर्शनाकरता आपण जावं म्हणून नेवाशावरून सिद्धेश्वरला टोक्याला जाताना या ठिकाणी ते विसावले, देव विसावले म्हणून बाबांनी या देवस्थानाचं नाव देवगड असं ठेवलं. आणि हळूहळू बाबांनी जवळजवळ साधारण 1951-52 पासून इथं काम हळूहळू सुरू केलं आणि प्रत्यक्ष मंदिराचं काम थोडे खास खडगे हवार करून शासनाकडून जागा प्राप्त करून 1957 सालापासून या मंदिराची उभारणी सुरू झाली. 1977पर्यंत हे हळूहळू काम पूर्ण झालं. फार मोठ्या धनिकांनी काही दिलं असं त्यातला भाग नाही. ज्याला कोणाला काही गुण आलेला असेल, बाबांच्यावर श्रद्धा असेल, त्याने आपले थोडं देऊन आणि ह्या मंदिराची निर्मिती झाली. मंदिर पूर्ण दगडाचं आहे. इथं जवळच नेवासा तालुक्यात हिवरा म्हणून गाव आहे, तिथून सगळं हा दगड आणलेला, तिथले कारागीर होते. दगड सगळं नेवासाच्या खाणीतला आहे आणि दगडी काम पूर्ण केलं. 1977 साली वारकरी संप्रदायाचे अध्वर्य गुरुवर्य धुण्णा महाराज यांच्या पवित्र हस्ते भगवान दत्तात्रयाची मूर्ती स्थापना झाली. आणि या ज्या प्रकारे शेगाव संस्थानामध्ये भक्तांसाठी निवास आहे, त्या प्रकारे इथे यात्री निवास व्यवस्था करण्यात आली आहे. भक्त निवासमध्ये इथे जेवणाची सुद्धा व्यवस्था आहे भक्तांसाठी. आपण बघत आहे की किती छान असं भक्त निवास तयार करण्यात आलेलं आहे आणि भक्तांकरिता इथे भोजन कक्ष, फक्त 60 रुपयामध्ये पोट भरून जेवण. गुरुदत्त महाराजांचा हा प्रसाद या ठिकाणी किती छान असा संदेश इथं दिला आहे भक्तांना मंदिरात प्रवेशाचे नियम, जीन्स, स्कर्ट, उघड उद्योजक असभ्य कपडे घालून यासारखी अयोग्य पोशाख घालून येथे प्रवेश करू नका. भारतीय संस्कृतीचे अनुसरण करा आणि केवळ सद्गुणी पोशाखात दर्शन घ्यावे.
भक्तांनी याचे पालन करावे या प्रकारचं एक संदेशसुद्धा भक्तांसाठी दिला आहे. निश्चितच जर भारतीय संस्कृतीला जपायचं असणार, या महाराष्ट्राची आमची संस्कृती ही संतांची भूमी आहे आणि त्या भूमीला पवित्र ठेवण्यासाठी आपण या गोष्टीचे सुद्धा पालन करायलाच हवं आहे. श्री दत्त प्रसन्न प्रवेशद्वार येथे आपण प्रवेश करत आहे. महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये असलेले श्री दत्त प्रसन्न दत्त साई मंदिर. आमची मंडळी मजबूत करने के लिए हम लोग अच्छे से प्रयास कर रहे हैं. हा मेळावा आयोजित करण्यात आला होता आणि सांगायचं आम्ही शिर्डीला हे कार्यक्रम म्हणजे गजानन महाराजांच्या नगरीत तुम्हाला आठवण आली होती. अजून काय काय बोलायचं ते बोलायचं थोडं समोर. अहमदनगर जिल्ह्यातील देवगड या ठिकाणी आपण आलेलो आहे. श्री गुरुदत्त साईंचं इथे मंदिर आहे. गुरुदत्तांचे दर्शन करण्यासाठी या ठिकाणी अचलपूरच्या सावडी गावाचे उपसरपंच आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष प्रसन्नदादा काठोळे आपल्यासोबत आहेत. इथे अचानक त्यांची भेट झाली आहे. सिटी न्यूजच्या माध्यमातून आता त्यांच्यासोबत आपण बोलूया. शिर्डीमध्ये खूप मोठा भाजपाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता आणि सदस्य वाढवण्याचा सुद्धा प्रयत्न पूर्ण भाजपा संघटन करत आहे. भाजपाचे अध्यक्ष आहे डॉक्टर गुंडे साहेब करत आहे. काय म्हणणार जवळ या. आमच्या भारतीय जनता पार्टीचा काल महामेळावा किंवा महाअधिवेशन होतं. त्याकरिता आम्ही 11 तारखेला आपल्या परतवाड्याहून निघालो आणि सरळ शिर्डीला जाऊन तिथे अधिवेशन झालं. त्या अधिवेशनामध्ये जे आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत त्यांनी आपल्याला सांगितलं की तिथे आपले राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी आणि गृहमंत्री अमित भाई शाह आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आपल्याला सांगितलं की आता पूर्ण मोठ्या निवडणुका झाल्या आणि आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आलेल्या आहेत. त्याकरिता आपल्याला पक्ष मजबूत करायचा आहे आणि वरून तर खालपर्यंत पूर्ण देशात ही आपल्या महाराष्ट्रात सत्ता आपली असली पाहिजे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात आपल्या पक्षाची नोंदणी सदस्य नोंदणी अभियान राबवणे फार महत्त्वाचे आहे आणि आपल्याला जे निवडणुका येणार आहेत त्या निवडणुकी संदर्भातही मोठी बांधणी करावं लागेल. आणि ह्या सर्व कार्यक्रम झाल्यानंतर हे आज आता जे आलो आहेत आपल्या इथं देवगडला, इथे अहमदनगर जिल्ह्यात आहे. तर इथे एक दत्तगुरू महाराजांचं दत्तांचं मंदिर आहे आणि खूप सुंदर मंदिर आहे. यामध्ये येथील जी व्यवस्था आहे फार छान आहे आणि मी नेहमी येत असतो इकडे. आपल्या अहमदनगर जिल्ह्यात पुण्याला गेलो किंवा आपल्या औरंगाबादला आलो तर इथे राहायची उत्तम व्यवस्था आहे आणि इथलं जे परिसर आहे खूप सुंदर आहे. तर माझी सर्वांना आव्हान आहे की जर या एरियात आलो आपण तर या ठिकाणी अवश्य भेट द्यावी. निश्चितच या ठिकाणी भेट द्यावी या प्रकारचा संदेश प्रसन्नदादांनी दिला आहे. देवगडमधील मंदिरे आणि त्याच्या आध्यात्मिक दृष्टिकोनामुळे हे स्थान नक्कीच एक पवित्र ठिकाण बनले आहे. श्री क्षेत्र देवगडच्या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्वावर आधारित आजच्या रिपोर्टची समाप्ती. अधिक अपडेटसाठी सिटी न्यूज सोबत जोडून राहा.